नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज तुम्हाला कलिंगडाविषयी अशी जी कलिंगडे लावण्यासाठी आपल्याला जी माहिती आवश्यक आहे ती माहिती सांगणार आहे. कलिंगड लागवड करताना सर्वप्रथम पूर्व मशागत करणे व पेरणी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. कलिंगड पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची प्रकार कसा पाहिजे. कलिंगड जर लावायचे असले आपल्याला तर जमीन वापसा होणारी पाहिजे आणि वापसा स्थितीत जमीन झाल्यानंतर मशागतीची कामे करून घ्यायची आपण. आणि मशागत केल्यानंतर लागवडीच्या सरी पद्धतीने 2x0.50 मीटर अंतरावर करावी. कलिंगडाची लागवड काळ्या रंगाच्या प्लास्टिक 21 मायक्रॉन आच्छादनाचा वापर करून जमिनीची नांगरट व समपातळीवर आणावी. त्यानंतर 5 ते 7 सेमी उंचीचे व 60 सेमी रुंदीचे आच्छादनासाठी गादी वाफे तयार करावे. 2 गादी वाफ्यातील अंतर 2 सेमी ठेवाव्या. हे झाल्यानंतर आपल्याला जर ठिबक सिंचनाद्वारे जर वापर करायचा असेल तर आच्छादन जे आपण जे मल्चिंग आत्राच्या अगोदर काय करायचं, अंतरण्याच्या अगोदर ठिबक सिंचनच्या ज्या आपल्या नळ्या आहेत त्या टाकून गादी वाफ्यावर घ्यायच्या. त्यानंतर प्लास्टिकचं आच्छादन गादी वाफ्यावर अंतरावे व कडाच्या साहाय्याने मातीचा थर घ्यायचा आहे. मातीचा थर घेतल्यानंतर यावेळेला एक भेसळ डोस असतो. पेरणीच्या वेळेस गादी वाफ्याला म्हणजेच जे आपले बेड तयार झाले समजा आपण म्हणतात त्या बेडला चांगले कुजलेले शेणखत जास्तीत जास्त आपल्याकडे असेल तर जास्तीत जास्त टाकला त्याचा जास्तच फायदा होईल. युरिया म्हणजे नत्र, सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश इत्यादी प्रमाणात हे बेसळ डोस आपण कलिंगडाच्या जे आपण ती तयारी करतात म्हणजे लागवडीची त्याच्यामध्ये द्यावेत. आता ही कलिंगडाची जी आपली पूर्वतयारी जर झाली, आता आपल्याला बियाण्याची लागवड करायची तर बियाण्याची मर होऊ नये, बियाण्याची मर रोगापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी पेरणीपूर्व काय करायचं, आपण प्रति किलो बियाणास थायरम, बुरशीनाशक किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्राम याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. तसेच ट्रायकोडर्मा 2 ग्राम प्रति आळीप्रमाणे शेणखतामध्ये मिसळून पेरणीनंतर हलके पाणी घ्यावे. एवढीच आपल्याला कलिंगड लागवताना काळजी घ्यायची आहे. यानंतर जे काही गोष्टी आहेत ते आपण नंतरच्या भागामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू.